नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर SRPFसाठी तुम्ही अर्ज केला असाल तर आपण खूप सारे प्रश्न घेतलेले आहेत. जवळपास प्रत्येक पेपरमध्ये 8 ते 10 काही पेपरमध्ये 20सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सिरीज पाहिली नसेल पाहून घ्या आणि ज्यांनी क्वेश्चन सेट किंवा प्रश्नपत्रिका आपल्याकडून बाय करून सोडवले नसतील सोडून घ्या. खूप महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत. संपूर्ण माहिती खाली आहे. तर बजेट या ठिकाणी कालच्या तारखेमध्ये प्रकाशित झाला. तर त्यानुसार एक अर्थशास्त्राचे असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की रिपीट होऊ शकतात किंवा येतात. तसे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. डाऊट असतील अवश्य कमेंट करा. पहा, नाबार्ड ही बँक कशाकरिता स्थापन करण्यात आली? तर नाबार्ड नावाची जी बँक आहे या ठिकाणी कृषी विभागासाठी लोन वगैरे त्याकरिता स्थापन करण्यात आली. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँक कोणती? तर SBI किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे या ठिकाणी सर्वात मोठी बँक आहे. त्यासोबत भारतात 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 1969ला या बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आणि गरिबी हटाव घोषणेने डॅश पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. तर कितव्या पंचवार्षिक योजनेने सुरू करण्यात आली? तर 6व्या. लक्षात असू द्या. त्यानंतर उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती कोणत्या योजनेत झाली? 9व्या. आणि राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प सर्वप्रथम कोणत्या राज्याने तयार केला? तर कर्नाटक या राज्याने सर्वप्रथम हा कृषीवर आधारित अर्थसंकल्प तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा मित्रांनो. त्यानंतर राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर मुख्यमंत्री असतो. आणि भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर लोकसंख्या वाढ हे उद्दिष्ट नाही. त्यानंतर वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. कोणाच्या सल्ल्यानुसार म्हटलं तर पंतप्रधानाच्या. त्यानंतर भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? तर रशियाकडून घेतलेली आहे किंवा स्वीकार केलेली आहे. आणि भारतीय नियोजन मंडळाची पहिली महिला अध्यक्ष इंदिरा गांधी. आणि नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. आणि राहिला प्रश्न जिल्हा नियोजनचं व विकास मंडळाचा अध्यक्ष पालकमंत्री असतो. आणि 6 बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1980ला. 14 बँकांचं कधी झालं आपण वर पाहिलं. त्यासोबत खालीलपैकी भारताची मध्यवर्ती बँक कोणती? RBI, ज्याची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935ला. सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत. खूपदा आला प्रश्न, यावर्षी सुद्धा पडेल. त्यानंतर रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सांगली या जिल्ह्यात सर्वात प्रथम रोजगार हमी योजना सुरू झाली. आणि अंत्योदय योजना सुरू करणारं पहिलं राज्य राजस्थान आहे. आत्तासुद्धा या योजनेअंतर्गत तुम्हाला राशन वाटप केलं जातं. आणि इम्पिरियल बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर ती बँक कोणत्या नावाने ओळखली जाऊ लागली? तर SBI किंवा SBIचं जुनं नाव इम्पिरियल बँक होतं. त्यानंतर रोजगार हमी योजनेचे जनक विस पांगे हे आहेत. आणि अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ. त्यासोबत विदेशी चलन बाजारात खालीलपैकी कोणती बँक हस्तक्षेप करू शकते? RBI. त्यानंतर शून्य आधारित अर्थसंकल्प राबविणारे देशातील पहिले राज्य कोणतं? महाराष्ट्र होतं. त्यानंतर भारतातील सर्वात मोठी औद्योगिक वित्तपुरवठा करणारी IDBI ही जी बँक आहे ती सर्वात मोठी वित्तपुरवठा करणारी बँक आहे. आणि 20 कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला? इंदिरा गांधी. तर अशा टाईपचे हे प्रश्न आहेत अर्थशास्त्राशी संबंधित. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कारण का टॉप प्रश्न शोधण्यासाठी कुठे ना कुठे वेळ जातो आणि विद्यार्थ्यांचा खूप फायदा होतो. फायदा झाला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. त्यांना या प्रश्नांची कल्पना येऊन जाऊ द्या आणि त्यांचा चांगला रिझल्ट येऊ द्या. भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. पाहत राहा आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.